नमस्कार. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी शिल्पा. मी मजेत आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल. आजचा हा माझा व्हिडिओ त्या यूट्यूबर्ससाठी आहे, ज्यांनी नुकताच नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर जे यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या विचारात आहेत. तर त्या सगळ्यांसाठी आजचा हा माझा व्हिडिओ आहे. ज्या चुका मी यूट्यूब चॅनल केल्यानंतर केल्या, मला वाटतं की जे नवीन यूट्यूबर आता यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या विचारात आहेत, त्यांनी या चुका करायला नको. जो त्रास मला सबस्क्रायबर मिळवण्यासाठी किंवा वॉच टाईम वाढवण्यासाठी होत आहे, तो तुम्हाला व्हायला नको. त्यामुळे ज्या चुका मी केलेल्या आहेत, त्या तुम्ही करू नका, हे सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे. तर सर्वात पहिली चूक म्हणजे माझा YouTube चॅनल खूप आधी सुरू केलेला होता आणि त्याच म्हणजे 2 वर्ष आधी सुरू केलेल्या YouTube चॅनलमध्ये मी काही कारणाने सुरुवातीला 1-2 व्हिडिओ तिथे टाकले. त्यानंतर मग मला अ, माझी प्रेग्नन्सी, डिलिव्हरी हा पिरियड आला. त्यामुळे मग मी ते YouTube चॅनल तिथेच थांबवून टाकलं आणि त्यामध्ये कुठलेच व्हिडिओ टाकले नाही आणि नंतर आता मी 1 महिन्या आधीपासनं त्याच चॅनलमध्ये व्हिडिओ टाकणे सुरू केले. त्यामुळे काय झालं YouTubeच्या अल्गोरिथममध्ये मला ज्या प्रकारे प्रतिसाद हवा होता, त्या प्रकारे मिळायला अं, थोडा उशीर होऊन राहिला आहे. कारण आधी मी खूप मोठा म्हणजे माझा मधातल्या पिरियडमध्ये गॅप आलेला आहे. तर मी सर्व यूट्यूबर्सला सांगते, की प्लीज तुम्ही जर YouTube चॅनल सुरू करत असाल, तर आधी पूर्ण स्टडी करून घ्या. YouTube काय आहे? कशाप्रकारे किती सबस्क्रायबरवर, किती वॉच टाईमवर YouTube मॉनिटाईज होतो, काय सेटिंग्ज आहे, हे सगळं नॉलेज आधी घेऊन घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा चॅनल सुरू करा. सेकंड थिंग एक सांगायची म्हणजे जर तुम्ही YouTube चॅनल ओपन केलेलाच आहे, तर त्यानंतर सुद्धा काही चुका ज्या तुम्हाला अव्हॉइड करायच्या आहे. तर मुख्यतः जसा की मी YouTube चॅनल सुरू केल्यानंतर माझे रिलेटिव्हज, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी आले त्यांच्याकडून मी जबरदस्तीनेच म्हणायचं तर सबस्क्राईब करून घेतलेलं आहे. तर त्यामुळे काय होतं, की ते माझ्या सबस्क्रिप्शन तर वाढलेत, परंतु वॉच टाईम वाढवण्यात खूप कठीण होतंय. कारण ते सबस्क्राईब तर करून घेतात, परंतु आपला व्हिडिओ ते बघत नाही. त्यामुळे मग आपल्या YouTube स्टुडिओमध्ये तुम्हाला माहिती असेल, की व्हिडिओचं इम्प्रेशन म्हणून एक असतं. त्यामध्ये माहीत होतं, की आपल्याला की आपले व्ह्यूअर्स आपला व्हिडिओ पूर्णपणे बघत आहे किंवा नाही, किती पर्सेंट लोकं बघते आहे. तर तिथे मला थोडं कमी मार्किंग मिळतं. कारण माझा व्हिडिओ हा जे माझे मी सबस्क्रायबर रिलेटिव्हज केलेले आहेत, ते कधी बघतात किंवा कंटेंट कितीही छान असला, तरी सुद्धा ते काय करतात, काही लोकं बघतात पूर्ण किंवा काही अर्ध बघतात आणि सोडून देतात, अशा प्रकारे करतात. तर त्यामुळे तुम्ही सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खूप म्हणजे स्वतःहून पुन्हा रिलेटिव्हजचे वगैरे सबस्क्रायबर करून घेऊ नका. त्यापेक्षा तुम्ही एक ट्रिक वापरा. की तुम्ही तुमच्या घरात जर 5 मोबाईल असतील, तर 5 मोबाईलमध्ये तुम्ही 5 वेगवेगळे YouTube ओपन करून घ्या. ईमेल आयडीज तयार करून घ्या आणि त्या प्रत्येक मोबाईलमधनं त्या 5 वेगळ्या ईमेल आयडीवरून आपला व्हिडिओ पूर्णपणे पहा. म्हणजे एका मोबाईलमधले 5 असं पकडून 5 मोबाईल म्हणजे 20 अशा प्रकारे तुम्ही 20 लोकं जर तुमचे व्हिडिओज कंटिन्यू पूर्ण पाहतील, तर मग YouTubeच्या रिदमला वाटेल, की तुमचे व्ह्यूअर्स छान आहेत, तर मग तो तुमचा व्हिडिओ हा समोर पुश करेल. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट करू शकता. परंतु सबस्क्रायबर स्वतःहून कुणाकडून कळवून घेणे हे टाळा. ते टाळण्याचा प्रश्न म्हणजे काय, जास्तीत जास्त आपल्याला रिलेटिव्हकडून 50 सबस्क्रायबर मिळतील आणि त्यानंतर मग आपल्याला सबस्क्रायबर गेन करणं कठीणच होतं. मी आता फक्त 100 सबस्क्रायबर गेन केलेले आहे. त्यामध्ये माझे 25 ते 30 आपले रिलेटिव्हज असतील आणि बाकी उरलेले सर्व अदर आहेत. मी केलेली दुसरी मिस्टेक म्हणजे एकाच YouTube चॅनलमध्ये खूप सारे सब्जेक्टवाले
व्हिडिओज टाकणे अवॉइड करा. त्यामुळे मी तुम्हाला म्हणते की जर तुम्ही YouTube चॅनल सुरू करण्याच्या विचारात असेल तर आधीच कंटेंटचा प्रॉपर विचार करा. मी आधी शिलाईचा विचार केला होता, सिविंग शी रिलेटेड. परंतु माझं असं होत होतं की मी वेगळीकडे राहते, माझी फॅमिली वेगळीकडे राहते, मी एकटी दुसऱ्या ठिकाणी राहते आणि माझी फॅमिली दुसऱ्या ठिकाणी राहते. त्यामुळे मला इथे तिथे ये जा करत राहावं लागतं. तर मला शिवणकाम करायला जमत नव्हतं की मी दुसऱ्या गावी गेल्यानंतर मला तिथे शिलाई मशीन मिळत नाही आणि मग इकडे आल्यानंतर माझी जॉब, मला ते टाइम मॅनेज होत नाही. त्यामुळे मला अर्ध्यातच शिवणकाम सोडावं लागलं आणि मग त्याच्यामध्ये मला दुसऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ काढणे सुरू करावे लागले. त्यामुळे सुद्धा असं होतं की YouTubeला कळत नाही की तुमचे व्ह्यूअर्स कोण आहे, म्हणजे शिवणकाम करणारे तुमचे व्ह्यूअर्स आहे की कुठले मोटिवेशनल बघणारे तुमचे व्ह्यूअर्स आहे. हा एक कन्फ्युजन YouTubeच्या अल्गोरिदम मध्ये तयार होतो. त्यामुळे तो आपला व्हिडिओ समोर पाठवत नाही. तर त्यामुळे मी सांगते की तुम्हाला आधी आपला कंटेंट कुठला करायचा आहे, प्रॉपर आपण त्यावर फोकस करू शकू का, हा विचार करूनच कंटेंट निवडायचा आहे. अतिशय विचार करून ट्रेंडिंग असा कंटेंट तुम्ही निवडा. आता तिसरी चूक म्हणजे जी मी केलेली आहे ती म्हणजे व्हिडिओ अपलोड करताना गॅप पाडू नका. ज्या प्रकारे हप्त्यातनं एक मोठा व्हिडिओ आणि 3 शॉर्ट व्हिडिओ असं अपलोड करायला हवं. परंतु माझं तसं होत नाही, मला ते शक्य होत नाही. त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये गॅप येतात. तर तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही त्या प्रकारे करा की व्हिडिओमध्ये गॅप येऊ देऊ नका. हप्त्याला एक फुल व्हिडिओ झालाच पाहिजे. शक्यतो जास्त जर होत असेल तर अतिशय छान. परंतु जर पुष्कळदा आपण ऐकतो जसं की माझे व्ह्यूअर्स मला म्हणतात की तुम्ही ना व्हिडिओ छान आहे पण तुम्ही खूप एका वेळेस खूप व्हिडिओ टाकताय, त्यामुळे मला व्हिडिओ पाहायला वेळच मिळत नाहीये. परंतु ते व्ह्यूअर्स कोणते आहेत जे तुमचे सबस्क्रायबर जे जवळचे आहेत ते बोलतात. परंतु आपल्याला फक्त त्यांच्यापुरतं काम करायचं नाहीये, तर पूर्ण YouTube कव्हर करायचं आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की व्हिडिओ सतत अपलोड करत राहावं लागणार आहे, ज्याप्रमाणे YouTubeला हवे आहे तेवढ्या प्रमाणात. चौथी मिस्टेक म्हणजे तुम्ही व्हिडिओ अपलोड करण्याआधीच एक अट्रॅक्टिव्ह थंबनेल तयार करून घ्या आणि तो कसा तयार करायचा हे आधीच शिकून घ्या. जर तुम्ही YouTube चॅनल सुरू करण्याचा विचार करत आहात तर आधी हे शिकून घ्या की थंबनेल कशा प्रकारे तयार करता येईल. प्रत्येक व्हिडिओला जेव्हा आपण बुकचं कव्हर बघतो त्यानंतर ते बुक वाचायची आपल्याला इच्छा होते असं म्हटलं जातं. तर त्यामुळे आधी ते कव्हर बघा. कव्हर आपल्याला सुंदर करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक अट्रॅक्टिव्ह थंबनेल आपल्याला वापरणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला शिकून घ्यायचं आहे की टायटल कसं टाकायचं, डिस्क्रिप्शन कसं टाकायचं, हॅशटॅग कसे लावायचे, हे सगळं काही. आणि आपण जे ट्रेंडिंग व्हिडिओज आहे किंवा आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड कुणी असतील की ज्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत, तर आपण त्यांचा टायटल, त्यांचा डिस्क्रिप्शन आपण कॉपी करू शकतो आणि तो आपण यूज करू शकतो. तर त्यावर कुठलाच कॉपीराईट लागत नाही. त्यामुळे तुम्ही तसं करू शकता की ट्रेंडिंग व्हिडिओ शोधायचे आणि ते कसे शोधायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला सांगेल की ते कशा पद्धतीने करायचे आपल्याला. त्याचबरोबर शॉर्ट अपलोड करताना सुद्धा कशा पद्धतीने करायचा, शॉर्ट अपलोड करताना सुद्धा आपल्याला ट्रेंडिंग व्हिडिओ कुठले आहेत ते बघून त्यानुसार शॉर्ट अपलोड करायला पाहिजे, म्हणजे तो लवकरात लवकर व्हायरल होईल. त्यासाठी सुद्धा तो कशा पद्धतीने अपलोड करायचा हे जर तुम्हाला माहीत करायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरच तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासमोर घेऊन येईल. तर हे सगळे मिस्टेक्स आहेत जे मी केलेले आहे YouTube चॅनल सुरू केल्यानंतर. त्यामुळे मला खूप त्रास होत आहे. माझं सबस्क्रिप्शन वाढवायला त्रास होत आहे, वॉच टाईम वाढवायला त्रास होत आहे. त्यामुळे मी प्रत्येक त्या युट्यूबर्सला म्हणते जो नवीन नुकताच सुरू केलं असेल, मला तर 2 महिने झाले YouTube चॅनल सुरू करून.
तर तुम्ही जर नुकताच सुरू केलं असेल तर या सगळ्या गोष्टींवर आधी तुम्ही माहिती मिळवा, सेटिंग्स बद्दल माहिती मिळवा आणि त्यानंतरच तुमच्या कामाला सुरुवात करा. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा, मोटिवेट करा. धन्यवाद.